ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंदच करून टाकली. बंद म्हणजे काय? त्यांनी प्रचंड प्रमाणावर आपलं नौदल, आपलं विमानदळ आणि सैन्यदल आणि कमांडो आणून त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं इराणचं एकही जहाज बाहेर जाणार नाही. मुख्य मागणी अमेरिकेची काय होती, की इराणनी त्यांचा अणुबॉम्बचा कार्यक्रम बंद करायचा. इतर अरब देशसुद्धा अमेरिकेच्या मागे लागले होते, की तुम्ही हे सगळं इराणची सगळी दादागिरी आणि अरेरावी मोडून काढा. त्याशिवाय तुम्ही इथनं जाऊ नका. काय तुमचा जो खर्च होईल तो सगळा आम्ही देऊ. म्हणजे सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन, कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांनी सांगितलं आम्ही तो देऊ. युद्ध सुरू तर केलंय, पण त्यातनं जिंकून बाहेर पडायचं आहे किंवा ॲटलीस्ट बाहेर पडताना जिंकण्याचा आभास निर्माण व्हायला पाहिजे. नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सिद्धेश कांबळी व्हिडिओग्राफर आहेत. इराणचं जे युद्ध चालू आहे, अमेरिका आणि इराण अर्थात इस्रायल पण त्याच्यामध्ये होतं. पण सध्या जे युद्ध आहे ते अमेरिका आणि इराणच्यामध्ये आहे आणि इस्रायल हे सेपरेटली लेबनॉनमध्ये हिजबुल्लावरती हल्ले करत आहे. त्या दोन्ही युद्धाचा थोडासा वृत्तांत सांगायचा आहे. पहिल्यांदा इस्रायलचं सांगतो, ते लवकर संपेल. इस्रायलनी स्पष्टपणे सांगितलंय, की इराणवरती ते सध्या हल्ला करत नाहीत, कारण युद्धबंदी चालू आहे. परंतु त्यांनी ही युद्धबंदी लेबनॉनकरता स्वीकारलेली नाही आहे. त्यामुळे लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचा नायनाट केल्याशिवाय ते थांबणार नाही आहेत आणि ते जोरदारपणे चालू आहे. आणि लवकरच ते बहुतेक हिजबुल्लाची सगळी मेन जी पॉवर आहे, ती खतम करायच्या मागे आहेत. कारण बेन्यामिन नेतान्याहू त्यांचे पंतप्रधान हे लेबनॉनमध्ये जाऊन त्यांनी थोडेसे चालून आले आणि लेबनॉनचा एक 50 किलोमीटरचा भाग त्यांनी इस्रायलमध्ये जोडून घेतलेला आहे. लिटानी नावाची जी नदी आहे लेबनॉनमध्ये, तिथपर्यंत इस्रायलने स्वतःची सीमा वाढवून घेतलेली आहे. कारण तिथून त्यांच्यावरती नेहमी हल्ले होत असत. आणि आता तरी परिस्थिती अशी आहे, की इराण नेहमी सांगतंय, की आमचा जो पीस करार आहे, शांततेचा करार आहे, त्याच्यामध्ये लेबनॉनला पण घ्या. त्याच्यावरती अमेरिकेने पण सांगितलंय, की लेबनॉनचा प्रॉब्लेम ह्याच्यात येणार नाही. हे तुमचं आणि आमचं युद्ध आहे, त्याच्यावरती आपण हा करार करतोय. हा करार करायला इतर कुठले देश मिळाले नाही म्हणून हे जाऊन पाकिस्तानात गेले होते. 21 तास तिथे ते करत राहिले. बोलणी करत राहिले. बोलणी म्हणजे काय? एका खोलीत अमेरिकेची लोकं बसली होती, दुसऱ्या खोलीत इराणची लोकं बसली होती आणि मुनीर आणि शहबाज शरीफ दोन्ही बाजूंनी इकडून-तिकडे प्रश्न, उत्तरं आणि लिफाफे देत होते. म्हणजे पाकिस्ताननी पोस्टमनची भूमिका केली आणि या लोकांना काय चहा-पाणी, सरबत द्यायचं, ती म्हणजे वेटरची भूमिका केली. वेटर आणि पोस्टमनची भूमिका त्यांनी केली असल्यामुळे ज्या सेरेना हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला, त्या हॉटेलचं बिलच पाकिस्तान सरकारने दिलं नाहीये. वेटरकडे कोणी बिल मागतं का? सेरेना हॉटेलची मालकी आहे ती आगा खान कुटुंबाची आहे. आगा खान ट्रस्टकडे आहे. शेवटी आगा खान म्हणले, "मरू दे, मीच त्याचे पैसे देतो. काही शांतता झाली तर बघूया." शांतता झालीच नाही. हे सगळे टॉक्स फेल गेले आणि दोघं जण आपापल्या घरी गेले. आता पण परिस्थिती कशी बदलली आहे पहा. ते फेल गेल्यानंतर ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंदच करून टाकली. बंद म्हणजे काय? त्यांनी प्रचंड प्रमाणावर आपलं नौदल, आपलं विमानदळ आणि सैन्यदल आणि कमांडो आणून त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं इराणचं एकही जहाज बाहेर जाणार नाही आणि इराणकरता आलेलं एकही जहाज आत जाणार नाही, अशी कडेकोट नाकेबंदी करून टाकली. त्या नाकाबंदीचा परिणाम आता असा व्हायला लागला, की इराणला त्यांचं तेल बाहेर पाठवता येत नाहीये. तेल म्हणजे कच्चं तेल. ते जर बाहेर पाठवता आलं नाही, तर त्यांना पैसे मिळायचे नाहीत आणि पैसे एकदा मिळणं बंद झालं, की ही लढाई करणं सोपं नाही. चीन याच्यामध्ये काहीतरी गोंधळ घालेल अशी कल्पना होतीच. कारण चीनला इराणचं तेल मिळतं. चीनला तेल 2 ठिकाणाहून मिळतं. व्हेनेझुएलाकडनं मिळायचं ते बंद झालेलं आहे. इराणचं तेल जर ट्रम्पनी बंद केलं, तर चीनमध्ये तेलाचं प्रचंड शॉर्टेज निर्माण होईल आणि मॅन्युफॅक्चरिंग बंद पडेल. चीनमध्ये ऑलरेडी फॅक्टरीज बंद पडलेल्या आहेत, कारण तेल पुरेसं नाही आहे. तेल म्हणजे एनर्जी, ऊर्जा पुरेसं नाही आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग बंद पडत चाललंय. त्याचे सोशल परिणाम चीनमध्ये जाणवायला लागलेत. कंपन्या बंद पडत आहेत, कंपन्यांचे कामगार बेकार होत आहेत, ते आंदोलनं करत आहेत. चीनमधनं सहसा बातम्या बाहेर येत नाहीत, पण अशा गोष्टी तिथे घडायला लागलेल्या आहेत. परंतु आता ट्रम्पनी चीनला, शी जिनपिंगनाच सांगितलं स्पष्टपणे, की तुम्ही इराणमध्ये जर कुठल्याही तऱ्हेचं सहाय्य पोहोचवण्याचा, सैनिकी सहाय्य, शस्त्रास्त्र सहाय्य किंवा अगदी जेवण-खाण पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वाईट होतील. आम्ही त्या जहाजांवरती हल्ले करू. आम्ही ते येऊ देणार नाही. त्याच्यावर शी जिनपिंगनी नरमाईने सांगितलं, की "नाही, नाही, आम्ही असलं काही देत नाहीये. चुकीच्या बातम्या येतायत. आम्ही काही इराणला मदत करणार नाही." म्हणजे इराणचा मदतगार चीन हा त्यातनं आयसोलेट झालेला आहे. ही फार महत्त्वाची बातमी आहे. कारण ते झाल्यामुळे इराणचा जो आधीचा तोरा होता, की आम्ही आमच्या मागण्या तुम्ही मान्य करा, आम्ही या मागण्या ठेवल्यात वगैरे, तो तोरा आता कमी झालेला आहे. मुख्य मागणी अमेरिकेची काय होती, की इराणनी त्यांचा अणुबॉम्बचा कार्यक्रम बंद करायचा.
त्याच्यावर इराणने सांगायला सुरुवात केली, म्हणजे आता बघा कसे भाषा बदलली आहे, की आम्ही 5 वर्षाकरता तो काम पोस्टपोन करतो. मग अमेरिकेतनं कोणीतरी म्हटलं 5च्या ऐवजी 20 वर्षापर्यंत पोस्टपोन करा. पोस्टपोन म्हणजे पुढे ढकला. त्याच्यावरती भांडणं चालली होती. इकडे ट्रम्पनी सांगितलं तो कायमचाच बंद करा. एकूण काय आहे त्यांचा जो अ, कार्यक्रम आहे अणुबॉम्ब बनवण्याचा, त्या कार्यक्रमावरतीच खरा आक्षेप आहे. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग होता होर्मुझची नाकेबंदी जी इराणने केली होती एकतर्फी, की प्रत्येक जहाजाच्या एक बॅरल तेलामागे आम्हाला $1 द्यायचा. म्हणजे 20,00,000 बॅरल तेलचं जे हे जहाज टँकर, सुपर टँकर असतात. प्रत्येक टँकरमागे $2,00,000 इराणला द्यायचे. असं काही $20,00,000 इराणला द्यायचे, असं काही होणार नाही, हे ट्रम्पनी स्पष्टपणे सांगितलं होतं. इतर अरब देशसुद्धा अमेरिकेच्या मागे लागले होते, की तुम्ही हे सगळं इराणची सगळी दादागिरी आणि अरेरावी मोडून काढा. त्याशिवाय तुम्ही इथनं जाऊ नका. काय तुमचा जो खर्च होईल तो सगळा आम्ही देऊ. म्हणजे सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन, कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांनी सांगितलं आम्ही तो देऊ. इराणने एकीकडे सांगितलं, की आम्ही हेच नाही तर बाबेल मंदाब म्हणजे अश्रूंचा गेटवे ज्याला म्हणतात लाल समुद्राच्या इथे, तिथे सुद्धा आम्ही हुतींच्या करवी मारामारी करू. पण ते काही त्यांना जमत आहे असं दिसत नाही. कारण हुतींचंही बऱ्यापैकी शिरकाण या प्रकारात झालेलं आहे. आता इराण वाटाघाटी करायला तयार झालेला आहे. आता इराणकडूनच मागणी आली आहे, की आपण पुढच्या वाटाघाटी करूया, कारण गेल्या वेळेसच्या नीट झाल्या नाहीत. अमेरिकेने त्यांना सांगितलं, की या वाटाघाटी करायला तुम्ही अशी लोकं पाठवा, ज्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील. आम्ही घरी विचारून सांगतो, हा प्रकार इथे चालणार नाही. आता कुठे करायच्या? पाकिस्तानात करायच्या नाहीत, कारण गेल्या वेळेला हे जे गेले पाकिस्तानामध्ये करायला वाटाघाटी, इराणच्या शिष्टमंडळाने सांगितलं, आम्हाला मागच्या दाराहून अक्षरशः पळून जायला लागलं, कारण अशी बातमी होती, की हे लोकं आमचं विमान पाडणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानात तर ते जायचेच नाहीत. मग कुठे करायची? तर जिनिव्हामध्ये त्या वाटाघाटी कराव्या, असा एक बूट पुढे आलेला आहे. बहुतेक येत्या 2-3 दिवसात तो जिनिव्हामध्ये वाटाघाटी होतील. ट्रम्प यांनी ऑलरेडी सांगितलंय, की युद्ध आता शेवटाच्या दिशेने चाललेलं आहे. या वाटाघाटींच्या नंतर युद्ध हे थांबल्यातच जमा आहे, असं आत्ता सांगितलंय. त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का? इराणमध्ये प्रचंड प्रमाणावर नष्ट झालेल्या आहेत गोष्टी. इमारती मोडल्या आहेत, हायवेज मोडलेत, ट्रेन सिस्टम गेली आहे. सरकार म्हणून काही अस्तित्वात आहे असं दिसत नाही. प्रचंड भाववाढ झालेली आहे. दिवाळखायच्या वस्तू तिथे नाही आहेत. तेलसुद्धा इराणला आता इराणमध्ये तेलाचं रेशनिंग सुरू झालंय. कारण नवीन तेल तिथे येत नाहीये आणि लोकांना भयंकर त्रास आहे. लोकं भडकलेली आहेत. कालच तेहरानच्या इमाम खोमेनी स्ट्रीट म्हणून मोठा जो रस्ता होता, म्हणजे आपला जसा आंबेडकर रस्ता आहे किंवा मोहम्मद अली रोड आहे किंवा डी-एन रोड आहे, अशा ठिकाणी बॉम्बिंग झालंय. आणि बॉम्बिंगसुद्धा लोकांनी गॅस सिलिंडर वापरून बॉम्बिंग केलंय. त्याला क्रूड आय-ई-डी इन इन आय-ई-डी एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस जे असतात, ते लोकांनी केले. त्यात माणसं मेल्याची खबर नाहीये, पण इराणमधनं सगळ्या खबरी येत नाहीत. पण लोकांचा आता धीर सुटलेला आहे. लोकांची भीड चेपलेली आहे आणि IRGCवरती, बसीजवरती हे हल्ले झालेत. बसीज म्हणजे लोकल गुंडांच्या ज्या सरकार पुरस्कृत गुंड टोळ्या असतात, त्यांना बसीज म्हणतात. IRGC म्हणजे इराणी रिपब्लिकन गार्ड कोर, म्हणजे सैन्यातला सुद्धा अतिशय एलीट ग्रुप जो असतो तो, आणि आर्तेश म्हणजे त्यांचं सैन्य आहे. तर या सगळ्यांचा जी पकड आहे, पोलादी पकड, ती हळू सैल होतीये, अशा बातम्या सध्या चालू आहेत. आता हे सगळं होत असताना एक गोष्ट झाली, की डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना फोन केला आणि 40 मिनिटं बोलत राहिले हो. नुसता काय कसं काय असा फोन नाहीये हा. हा अतिशय महत्त्वाचा फोन होता. भारतातले विपक्षी जे सारखे ओरडत होते, की बघा पाकिस्तान चा प्रयत्न करतंय, तुम्हाला कोणी विचारलं नाही वगैरे. त्यांना आता परस्पर चक्राक बसलेली आहे, की आम्ही शांती वार्ता करायला गेलेलो नव्हतो. नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्पनी स्वतः फोन केला आणि त्यांचा ॲडव्हाइस घेतला, की आता ह्याच्यातनं करायचं काय? ॲडव्हाइस 2-3 सगळे त्याचे डिटेल्स बाहेर आलेले नाहीयेत, तसे ते येतही नाहीत. पण 2-3 गोष्टींची चर्चा झाल्याचं समजतं. एक गोष्ट तुम्ही विचार केलात का, की समजा इराण म्हणलं, की आम्ही आमची जी अण्वस्त्र बनवण्याची क्षमता आहे ती वाढवणार नाही. 5 वर्ष, 15 वर्ष, 35 वर्ष काय जे असेल ते. तर त्यांच्याकडे 444 किलो जे युरेनियम आहे, एनरिच्ड युरेनियम 60% पर्यंत एनरिच झालेलं आहे. 60% पर्यंत युरेनियमचा बॉम्ब करता येतो. तो क्रूड असतो. 90% पर्यंतच्या युरेनियमचा बॉम्ब अनेक चांगल्या रीतीने करता येतो. एक छोटीशी माहिती सांगतो. युरेनियमचा स्फोट होण्याकरता शुद्ध युरेनियम जर असलं 90% किंवा त्याहून शुद्ध, तर 52 किलोचा गोळा पुरेसा आहे. 52 किलोचा गोळा म्हणजे साधारण 9 इंच ते 10 इंच डायमीटरचा एक मोठा स्फिअर जर घेतला युरेनियमचा, तर त्यांनी हा स्फोट घडू शकतो. म्हणजे किती, त्यांच्याकडे 440 किलो आहे. विचार करा हां, 60% आहे. तर हे युरेनियम करायचं कसं? त्याचं करायचं काय? आता हा फोन नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्पनी का केला असावा, याबद्दल आपण 1-2 तर्क करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी,
की इराण, इस्रायल, अमेरिका आणि अरब देश यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलू शकतील, हे फक्त नरेंद्र मोदीच आहेत जागतिक नेतृत्वामध्ये. चीनवरती या बाकीच्यांचा विश्वास नाही. रशिया यांच्याशी बोलायला, अमेरिकेशी बोलायला येईल, पण बाकीच्यांशी बोलायला येणार नाही. हिझबुल्ला वगैरे यांच्याशी संबंध किंवा पॅलेस्टाईनची लोकं यांच्याशी संबंध नाही आणि रशिया आणि चीन यांच्यावरती मुख्यत्वे करून अमेरिकन लोकांचा विश्वास नाही. आणि इराणचा सुद्धा किती विश्वास आहे याबद्दल डाऊटच आहे. पण मोदींबद्दल मात्र विश्वास आहे. त्यामुळे मोदींच्या करवी या बाबतीत मध्यस्थी होऊ शकेल का, याची चाचपणी करायचा हा एक फोन होता. परंतु अर्थातच मोदींनी ती मध्यस्थी करायला स होकार दिलाच असेल असं नाही. दुसरं ह्या सगळ्यातनं बाहेर कसं पडायचं? ट्रम्प यांचा मुख्य प्रश्न हा आहे, की युद्ध सुरू तर केलंय, पण त्यातनं जिंकून बाहेर पडायचं आहे किंवा बाहेर पडताना जिंकण्याचा आभास निर्माण व्हायला पाहिजे. कारण तसं जर झालं नाही, तर निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव अटळ आहे. अमेरिकेत भाववाढ झालेली आहे. अमेरिका जिंकू शकत नाहीये, अशी भूमिका, अशी एक पद्धतीची भूमिका लोकांच्या मनामध्ये येत चाललेली आहे. तर हे नॅरेटिव्ह परवडणारं नाहीये. म्हणून त्यांनी मोदीला विचारलं आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची मी जे सांगत होतो, की समजा इराणने मान्य केलं, की आम्ही हे करणार नाही डेव्हलपमेंट ॲटॉमिक याची अणुबॉम्ब बनवायची. तर आता जे एनरिच करून 440 किलोचं जे युरेनियम ठेवलंय, त्याचं करायचं काय? ते कुठेतरी ठेवायला लागेल. पूर्वी पण अशा गोष्टी झालेल्या आहेत. लिबियामध्ये जेव्हा कर्नल गद्दाफींनी अशी शस्त्र बनवली होती, ती त्यांनी कोणाला तरी ठेवायला दिली होती. कुठे ठेवायला देणार? तर 2-3 जागा होत्या. एक तर म्हणजे इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी कमिशन हे जे बेल्जियममध्ये आहे, तिथे ठेवायचं. पण त्याच्यावर कोणाचाच विश्वास नाही. अमेरिका तिथे इन्फ्लुअन्स करू शकते, युरोप त्यांना इन्फ्लुअन्स करू शकतं. मग कुठे ठेवायचे? रशियाने सांगितलं, की आम्ही ते आमच्याकडे ठेवून घेतो. रशियावर अमेरिकेचा विश्वास नाही. कारण नंतर त्यांनी गुपचूप ते इराणला दिलं तर काय करा? तर तेही होणार नाही. मग काय करायचं? चीनही तयार आहे, पण चीनवरती कोणाचाच विश्वास नाही. कारण चीनचं एकूण वागणूकच विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही. भारत कदाचित याच्यात असेल. इराणचा भारतावर विश्वास आहे. अमेरिकाही भारतावर विश्वास आहे. बरं, भारताला न्यूक्लिअर मटेरियल हँडल करायची सवय आहे. आपला न्यूक्लिअर फ्युअल कॉम्प्लेक्स जो हैदराबादला आहे, तिथे या सगळ्या गोष्टी होतात. तर आपण ते न्यूक्लिअर मटेरियल घेऊ. ते आपण वापरू सुद्धा, त्याची वीज निर्माण करू, काहीही करू. आणि दुसरं म्हणजे भारताकडे स्वतःचं युरेनियम भरपूर आहे. आणि नुसतं हे भरपूर आहे असं नाही. नरेंद्र मोदी सरकारने गेल्याच आठवड्यामध्ये एक फार चांगली गोष्ट केली. इनफॅक्ट परवाच कझाकस्तानशी एक मोठा लाँग टर्म ड्युरेशनचा करार केला आहे. कझाकस्तान लक्षात ठेवा, जगातलं सर्वात जास्त युरेनियमच्या खाणी कझाकस्तानमध्ये आहेत. कझाकस्ताननी त्या खाणीचं प्रॉडक्ट भारताला द्यायचं कबूल केलंय. त्यामुळे आपल्या अणुवीज केंद्रांना युरेनियमची आता कमी अजिबात पडणार नाहीये. भरपूर युरेनियम आपल्याकडे येणार आहे. अशा देशाकडे युरेनियम ठेवलं तर तो स्वतःच वापरेल ही भीती राहत नाही ना. तुम्ही जेव्हा तुमच्या वस्तू ठेवता, ते बँकेमध्ये ठेवता, कोणाच्या घरी ठेवत नाही. त्यांनीच त्या गायब केले तुमचे दागिने तर काय. ते जिथे खूप दागिने आहेत, अशा ठिकाणीच त्या ठेवायला लागतात. तर मग त्याकरता सुद्धा भारताची चाचपणी झाली असणार, की इराणला मंजूर असेल, अमेरिकेला मंजूर असेल. करार झाला तर हे सगळं युरेनियम भारतामध्ये आणून ठेवायचं, ही एक शक्यता आहे. पाकिस्ताननी त्याकरता आणखीनच त्यांना घाम फुटणार आहे, की त्यांची इच्छा होती ते आमच्याकडे ठेवा. त्यांना कोण देतंय? त्यांच्यावरती तर कोणाचाच विश्वास नाहीये. तर अशी सगळी घटना झालेली आहे. तर याचा परिपाक म्हणून युद्ध येत्या 7-8 दिवसात थांबेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण हा जो अमेरिकन नेव्हीनी जो वेढा घातलेला आहे, तो इतका मजबूत वेढा आहे, की इराणला त्यातनं आता फारशी हालचालच करता येत नाहीये. आणि शी जिनपिंगनी मान्य केलंय, की आम्ही इराणला मदत करणार नाही. तेव्हा इराणचा एकमेव आधार तुटलेला आहे. रशियाचं सहाय्य कास्पियन समुद्रातनं येतं. बंदर अंजाली नावाचं जे बंदर आहे काश्मीर समुद्रात इराणचं, तिथे ते येत होतं. त्या बंदरावरती इस्रायल आणि अमेरिकेने बॉम्बफेक करून ते बंदर निकामं करून टाकलेलं आहे. त्यामुळे इराण आता असहाय्य झालेला आहे. आणि त्या असह्य झाल्यामुळे लोकांच्या हालापेष्टात प्रचंड भर पडली आहे आणि लोकं संतापलेली आहेत. तेहरानमधल्या मुख्य रस्त्यावरती जे बॉम्बस्फोट झाले याचा अर्थच लोकांना आता फारशी भीती राहिलेली नाही आहे. बसेज आणि मिलिटरी असंही मरतोय, तसंही मरू, असा प्रकार झालेला आहे. या सगळ्याचा अर्थ असा, येत्या काही दिवसातच इराण जिनिव्हामध्ये वाटाघाटी झाल्या तर तिथे पूर्णपणे ॲग्री करेल. शरणागती ते लिहिणार नाहीत, कारण ते लिहिलं तर अपमान होतो. परंतु अमेरिकेच्या ज्या सगळ्या अटी आहेत, त्या मान्य केल्या जातील. हिजबुल्लाहला हवेतच सोडण्यात येईल किंवा सांगतील की हिजबुल्लाहचा आपण मग बघू वगैरे. त्याचा प्रॉब्लेम सोडवण्याकरता इस्रायलनी लेबनॉन सरकारशी अमेरिकेत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. लक्षात ठेवा, हिजबुल्लाहशी नाही, कारण हिजबुल्लाह हे सरकार नाही आहे. उद्या भारत-पाकिस्तान वाटाघाटी झाल्या तर ते जैश ए मोहम्मदशी व्हायच्या नाही आहेत. ते सरकार नाही आहे. पाकिस्तान सरकार म्हणून एक आहे. तसंच लेबनॉनचं सरकार आहे. तर त्या वाटाघाटीसुद्धा यशस्वी होतील अशी एक शक्यता आहे. इस्रायलला पाहिजे तसा करार घडून येईल. अमेरिका या युद्धातनं जर सक्सेसफुली माघार घेऊ शकली तर ट्रम्प त्यांच्या इलेक्शनमध्ये जिंकून जातील आणि याचा एक कल दिसायला लागला की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये फ्युचरच्या तेलाच्या किमती ऑलरेडी कमी व्हायला लागल्या आहेत.
हे तेव्हाच होतं जेव्हा त्यांना खात्री असते, की आता स्थिरस्थावर होणार आहे आणि तेल पूर्वीसारखं महाग असण्याची गरज नाही. भारतामध्ये तेल आणि गॅस येण्याकरता होर्मुझची समुद्रधुनी ओपन व्हायला पाहिजे होती. अमेरिकेने ती ओपन केलेली आहे. भारतात येणाऱ्या जहाजांवरती कुठल्याही तऱ्हेचा तो ते $2 मिलियन $20 लाख करही नाही आहे आणि सुरक्षितपणे भारतातला माल भारतात येऊ शकतो. त्यामुळे आपल्या ज्या गॅस आणि पेट्रोलच्या टंचाईच्या भीती होती, ती भीती आता कमी व्हायला हरकत नाही. मला असं वाटतंय, की येत्या 7-8 दिवसामध्ये संपूर्ण ह्या युद्धाचा पट बदलून जाईल आणि काय होऊ घातलंय तुम्ही लक्षात ठेवा, याच्यात भारताचं महत्त्व खूप वाढत चाललंय. त्यामुळे जागतिक पटलावरती राष्ट्रांचे आपापसातले संबंध आता पुन्हा नवीन संरचना आकाराला येतीये. त्याच्यात भारताचं महत्त्व वाढलेलं आहे. नरेंद्र मोदी सरकारची ही फार मोठी उपलब्धी आहे. अजून आपल्या ते लक्षात येत नाहीये. सगळ्या जगामध्ये तेल आणि गॅसचे भाव वाढलेत, भारतात वाढलेले नाहीयेत. लक्षात घ्या. भारतात अशांती पण नाहीये. भारतामध्ये लोकांना युद्धाची तशी झळ लागलेली नाहीये. एक थोडेसं गॅस काही ठिकाणी आला नाही, तेवढं सोडलं तर बाकी काही कुठे झळ मेजर लागलेली नाहीये. आणि इराण आता प्रचंड हालापष्ट असल्यामुळे बहुतेक युद्ध कसंही करून बंद करा या मोडमध्ये आलेला आहे. त्यामुळेच शक्यता अशी आहे की अमेरिका आणि इराण एकत्र बसून हे युद्ध थांबवतील. सगळ्या देशाला, सगळ्या जगालाच एक प्रकारचा दिलासा मिळेल हे युद्ध थांबलं तर. आणि ते युद्ध थांबल्यानंतर सुद्धा खूप रिकन्स्ट्रक्शन करायचं आहे. इराणची तर वाटच लागलेली आहे. दुबईमध्ये खूप बॉम्बिंग झालंय, सौदी अरेबियात बॉम्बिंग झालंय, कुवेत सगळीकडे बॉम्बिंग झालंय. रिकन्स्ट्रक्शनची खूप कामं निघणार आहेत आणि ती कामंसुद्धा भारतीय लोकांना मिळतील हे नरेंद्र मोदींना ट्रम्प यांनी सांगितलेलं असण्याची शक्यता खूप आहे. त्यामुळे आपण तयार राहिलं पाहिजे याचा फायदा घ्यायला. आपण ही कामं करून आपल्याला पैसे मिळतील. बरं या राष्ट्रांमध्ये रिकन्स्ट्रक्शन केलं तर प्रॉब्लेम नाही आहे पैशाचा, कारण ही अरब तेल संपन्न राष्ट्र आहेत. ते तेल विकून पैसे कमवू शकतात. युक्रेनचं रिकन्स्ट्रक्शन तिथेही गरज आहे, कारण ते युद्ध थांबलं की त्यांना पैसे कोण देणार हा प्रॉब्लेम आहे, कारण ते बिचारे गव्हाशिवाय काहीच एक्सपोर्ट करत नाहीत. असो अनेक गोष्टी घडतायत. त्याची आपल्यापर्यंत बातमी पोहोचावी आणि त्याचं ॲनालिसिस आपल्यापर्यंत पोहोचावं, विश्लेषण पोहोचावं म्हणून हा व्हिडिओ केला. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. नवनवीन डेव्हलपमेंट ज्या होतील त्यांच्याकडे मी येणारच आहे. एक लक्षात घ्या, हे सुरू झाल्यापासून इराणचे मिसाईल, ड्रोन हल्ले एकदम कमी झालेले आहेत. याचा अर्थ त्यांचे ड्रोन हल्ले आणि मिसाईल कमी झालेत त्यांच्याकडचे, हे एक आहे. आणि दुसरं त्यांच्या नागरिकांना आणि IRGC आणि सगळ्यांना आता हे युद्ध थांबवून शांततेची आस लागलेली आहे. लवकरच ही शांतता पश्चिम आशियामध्ये सगळीकडे नांदो, ही शुभेच्छा वर्तून मी माझा हा व्हिडिओ थांबवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि व्ह्यूज आमच्याकडे येऊ देत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.